दे अगरबत्ती कर पूजा हे फल ले जा ठेव ठेव आपण एकमेव प्रणाम करो सकारची विनंती भगवान बाबा मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या. बाबांच्या आदेश सत्य मर्यादा प्रेमच्या तत्व 3 शब्द 5 नियम जीवनात पाळणे. तसे मी सत्य वचन देतो. या वचनाला जीवन कधी विसरणार नाही. बाबा मांजी की जय. मान त्यागी बाबा भगवान बाबा हनुमानजी स्वाहा. चांगला आवाज करा. बाबा हनुमानजी स्वाहा. 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 बाबा हनुमानजी समोर स्वाहा. बाबा हनुमानजी समोर वाजे तुम्ही स्वाहा. बाबा हनुमानजी 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 स्वाहा. हनुमानजी स्वाहा. बाबा हनुमानजी स्वाहा. बाबा हनुमानजी स्वाहा. बाबा हनुमानजी
स्वाहा बाबा हनुमानजी स्वाहा बाबा हनुमानजी स्वाहा बाबा हनुमानजी स्वाहा बाबा हनुमानजी स्वाहा बाबा हनुमानजी स्वाहा बाबा हनुमानजी स्वाहा बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी स्वाहा बाबा हनुमानजी स्वाहा बाबा हनुमानजी स्वाहा बाबा हनुमानजी स्वाहा स्वाहा बाबा हनुमानजी 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 स्वाहा बाबा बाबा हनुमानजी स्वाहा 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 स्वाहा आपण एकटे नाही पाश्चात ऐकूच घेऊ भगवान बाबा हनुमान जी की जय 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 महान त्यागी बाबा सुखदेव जी की जय परमात्मा एक। बसणार बाबा हनुमानजी स्वाहा हा पूर्ण बाबा हनुमानजी स्वाहा बाबा हनुमानजी स्वाहा तूप टाक बाबा हनुमानजी स्वाहा 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 हे टाक काळजी बाबा हनुमानजी स्वाहा 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 कापूर घे. या. ठेवून द्या आपल्याला तिकडे त्याला. पाणी मांडा पाणी दिलं ते. बाबा हनुमान बाबा हनुमानजी वंदन
आपण एकतेने प्रणाम करू. सकाळची विनंती. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक भगवान बाबा हनुमान जी मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवान बाबा हनुमान जीलाच माने. मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या. बाबांचे आदेश सत्य मर्यादा प्रेम 4 तत्व 3 शब्द 5 नियम जीवनात पाळतो असे मी सत्य वचन देतो. या वचनाला दिवस करण्यास भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा एक. सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले अनेक वाइट मिशन बंद करने वाले मानव धर्म की जय. आता सोबतच जेऊ. कपडे की घालून दे. कपडे घाला. हो हो तिकडे इकडे काहीच नाही. आता चालू कपडे घाला तुम्ही दोघे. मामा हे आताच नाही लागत तिकडं. ते तुमचं नाले जे आहेत ते पूर्ण खर्च आता तिथं काहीच नाही लागत. कपडा पाणी बाबांचे आदेश सत्य मर्यादा 4 तत्व 3 शब्द 5 यात पाळी असे मी सत्य वचन देतो. या वचनाला जीवनात कधी विसरणार. बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा एक सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले अनेक वाइट विषम बंद करने वाले मानव हनुमान जी को प्रणाम. महान त्यागे बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. सर्वांना नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे मासिक 9वे हवन कार्य किशोरदादा वाळणकर यांच्या निवासस्थानी नुकतेच पार पडले. त्या पितर्थ एका भगवत गुणाच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे. तर बैठकीत भगवान बाबा हनुमान उपस्थित भगवंताला माझा प्रणाम. त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी बाबा पण सुद्धा उपस्थित आहेत. बाबाला सुद्धा माझा प्रणाम. त्याचप्रमाणे बाबाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या मायाची ममता उपस्थित आहे. वाराणसी आहे टुकरीकर जुमदेवजी आई पण सुद्धा उपस्थित आहे. आईला सुद्धा माझा प्रणाम. त्याचप्रमाणे प्रत्येक बैठकीकरता सभाध्यक्षाची घरे असते. गारवाडी परिसरातील आदरणीय सन्मान्य आजच्या बैठकीचे सभाध्यक्ष सुभाषजी अहिरकर साहेब आपलं अध्यक्षपद स्वीकारतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ बाबाजी सेवक मुंडले साहेब आपल्या मंचावर स्थान ग्रहण करतील. त्याचबरोबर आजच्या बैठकीचे सूत्रसंचालन चालवण्याकरता संचालक साहेबाची गरज असते. आजच्या बैठकीत संचालन करते आदरणीय सन्मान्य बाबा सेवक
कैलासजी गोंपर साहेब आपले संचालन पद स्वीकारतील, आपला संचालन पदावर भार सांभाळतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. या सर. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक, गट नंबर 9 चे मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय बावनकुळे साहेब आपल्या मंचावर स्थान ग्रहण करतील मी त्यांना नम्र विनंती करतो. त्याचप्रमाणे वंजारी साहेब, राहुल दादा वंजारी साहेब आपल्या मंचावर स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. त्याचबरोबर भुले साहेब आपल्या मंचावर स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. हॅलो. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा दुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर, नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज चितापूर या गावामध्ये मासिक 9वे हवन किशोरदादा वाडणकर यांच्याकडे पार पडलं आणि नमस्कार. शिवदासदादा वाडणकर आणि किशोरदादा वाडणकर आईच्या बाबाच्या प्रतिमेचे स्वागत करतील. त्यांच्यासोबत आजचे अध्यक्ष सुभाषजी अहिरकर आणि बावनकुळे साहेब आणि या परिवाराचे व माझे मार्गदर्शक माधवराजी चेडे काकाजी हे सुद्धा सहकार्य करतील अशी त्यांना विनंती करतो.
बाबाच्या प्रतिमेचे स्वागत झालेलं आहे. आपण एक टाळ्या वाजवून प्रणाम. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा धुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. आईच्या प्रतिनिधी स्वागत झालेला आहे. आपण गणावरून एकदा प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा धुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा धुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे नववे हवन कार्य शिवदास भाऊ वाडणकर यांच्या निवासस्थानी वेळेच्या अभावी हवन कार्य पार पडून एका भगवत गुणाच्या चर्चा बैठकीला सुरुवात आहे. या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम. तसेच महान त्यागी बाबा धुमदेवजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम. तसेच वाराणसी आई उपस्थित आहे, आईला माझा प्रणाम. आजच्या बैठकीचे अध्यक्ष अहिरकर काकाजी यांना माझा नमस्कार. तसेच आमचे मार्गदर्शक काकाजी चरडे काकाजी यांना माझा नमस्कार. तसेच संपूर्ण आदरणीय मन सेवक सेविका बाळगोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार. नागपूर परिसरातील आलेले नरुले काकाजी आणि त्यांच्यासोबत आलेले सेवक यांनी सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. मल्लेवार काकाजी, स्वागत करतो आम्ही सद्गुरु धुमदेव बाबाचे. मनपुष्पाच्या घेऊन माळा हाती गुच्छा फुलांचे. मनपुष्पाच्या घेऊन माळा हाती गुच्छा फुलाचे. बाबा हो आमचे महान त्यागी पंत शोधाया त्याने एक भगवंत. किती गुण गाओ नाही त्याचे अंत. त्याने जुने विचार बंद. बाबाची कृपा राहो आम्हावर पालन करावो बोलाचे. स्वागत करतो आम्ही सद्गुरु धुमदेव बाबाचे. मनपुष्पाच्या घेऊन माळा हाती गुच्छा फुलाचे. हाती गुच्छा फुलाचे. निष्काम सेवा दिली आम्हाला दुखी हो सेवक सुखी झाला. विसरू नका हो तुम्ही बाबाला जीवनात त्याने
प्रकाश केला. सर्वांनी बाबाचे स्वागत करू करू पालना शब्दाचे. स्वागत करतो आम्ही सद्गुरु जुमदेव बाबाचे. मन पुष्पाच्या घेऊन माळा हाती गुच्छा फुलांचे. हाती गुच्छा फुलाचे. स्वागताशी करू तयारी मिळून सेवक नर आणि नारी. विश्वास ठेवूया बाबावरी लाभेल आम्हा सुखो सारे. एकदाच जी गोडी वाया शब्द आहे बहुमोलाचे. स्वागत करतो आम्ही सद्गुरु जुमदेव बाबाचे. मन पुष्पाच्या घेऊन माळा हाती गुच्छा फुलाचे. मन पुष्पाच्या घेऊन माळा हाती गुच्छा फुलांचे. हाती गुच्छा फुलांचे. या ग बाया हळद कुंकू घ्या वाराणसी आईचे स्वागत करूया. गोड बोलूया गाणे गाऊया वाराणसी आईचे स्वागत करूया. वाराणसी आई आम्हा सेवकाची झुल झुरवाला घाले आम्हा लेकराची. गोड बोलूया गाणे गाऊया वाराणसी आईचे स्वागत करूया. या ग बाया हळद कुंकू घ्या वाराणसी आईचे स्वागत करूया. मान कष्ट केले माझ्या त्या आईने सेवक सुखी झाले झाले जीवन. गोड बोलूया गाणे गाऊया वाराणसी आईचे स्वागत करूया. या ग बाया हळद कुंकू घ्या वाराणसी आईचे स्वागत करूया. वाराणसी आई पती जुमदेवजी नित्यनेम सेवा करे परमेश्वराची. सुख पाहूया सुखी राहूया सुख पाहूया सुखी राहूया. वाराणसी आईचे स्वागत करूया. या ग बाया हळद कुंकू घ्या वाराणसी आईचे स्वागत करूया. वाराणसी आई सेविका मार्गाची वेडी घाई करे आम्हा जेवणाची. भवनात जाऊया मिळून राहूया वाराणसी आईचे स्वागत करूया. या ग बाया हळद कुंकू घ्या वाराणसी आईचे स्वागत करूया. या ग बाया. नमस्कार. हॅलो. यानंतर प्रस्तावनासाठी आमंत्रित करत आहे सदाशिवजी नरुले साहेब. हे प्रस्तावना करतील अशी मी त्यांना विनंती करतो. काही वेळापूर्वी असं वाटलं परिवार मोठा होता आणि त्यांनी विचार केला की टिमगी या परिसरामध्ये फुंके सावकाराचे घर होतं. बाबाच्या परिवाराने ते फुंके सावकाराचे घर घेतलं 1933 साली आणि वेळेप्रमाणे बाबाचा विवाह सोहळा करण्यात आला. 1938 साली बाबाचा विवाह सोहळा करण्यात आला. बापूजी बुर्डी यांची कन्या सौ वाराणसी आई यांच्याशी विवाह सोहळा झाला. सुखदुःखाची सैनाई वाजली. आईने परिपूर्ण साथ बाबांच्या कार्याला दिला आणि याचप्रमाणे बाबा परमेश्वराचे कार्य करू लागले. आणि बघा जे घर बाबांनी घेतलं होतं तिथं भुताडकी होती. सिटी वाजला का प्राण जायचा. कुत्रे भुकण्याची आवाज यायची. असे त्या घरामध्ये कारणे होतं. आणि
बाबाला वाटलं मी एवढे परमेश्वरी कार्य करतो पण परमेश्वर मला का साथ देत नाही आणि भूताडगीची जात का नाही आहे. तेव्हा बाबांनी विचार मांडले की आपण बाहेरचे गेलं पाहिजे, तंत्रिका मंत्रिका गेलं पाहिजे. पण बाबा परमेश्वरी कार्याचे असल्यामुळे जेव्हा बाबांनी असा विचार मांडला त्यावेळेस मौदा या परिसरातील व्यक्ती बाबांना येऊन मिळाली आणि त्यांनी सांगितलं का ज्या बाबांनी त्यांना सांगितलं की आमच्या घरी अशीच गोष्ट आहे, भुताडकी आहे, सिटी वाजला का प्राण जायचं. त्या व्यक्तीने सांगितलं हा मंत्र माझ्या वडिलांना मिळाला म्हणे आणि याची रूपरेषा अशी आहे, अगर आपण करतो म्हटलं परिपूर्ण साध्य झाला तर जीवन सुख होऊ शकते, नाही तर याच्यामध्ये मरू पण शकते, आंधळं लंगडं या प्रकारे होऊ शकते. बाबांनी विचार मांडला आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे म्हणे मी परिवारामध्ये हा विषय मांडतो, नंतर तुम्हाला सांगतो म्हणे, कळवतो म्हणे. बाबांनी परिवाराला घेऊन बसले आणि सांगितलं की असा असा मंत्र आहे, तो साध्य झाला तर आपण जीवन साधू शकते, अन्यथा मृत्यू पण येऊ शकते. बाबाच्या परिवाराने होकार दिला. बाबांनी शब्द मांडले अगर मला काही झालं माझ्या पत्नीचा आणि माझ्या बाळाचा सांभाळ तुम्हाला करावा लागेल. त्यावेळेस महाराजांनी त्यांना होकार दिला आणि बाबांनी कार्याला सुरुवात केली. तेव्हा हनुमानजी मंदिरात जाऊन बाबा प्रदर्शना घालायचे आणि तो 42 दिवसात त्यात बाबांनी सुरू केला. 21 दिवस पूर्ण झाले होते. त्याच वेळेस नारायणरावजी त्यांना येऊन मिळाले आणि सांगितलं की माझ्या मुलीवर फार दुःख आलेले आहे, तिच्या अंगातून पस निघत आहे, तिला मुंग्या लागलेला आहे, बाबा तुम्ही एकदा बघा म्हणे. बाबांनी बघण्यास गेले आणि तिला पाहिलं आणि बाबांनी परमेश्वराला विनंती केली हे भगवान म्हणे, भगवान बाबा म्हणे तुम्ही या मुलीचे दुःख दूर करा म्हणे, अन्यथा मला परमेश्वर विलीन करा म्हणे. बघा हे शब्द मांडले आणि बाबांनी कार्याला सुरुवात केली. आणि जेव्हा बाबा बसले होते घराबाहेर तेव्हा बाबांनी त्या मुलीला पाहिलं, ते मुलगी खेळताना दिसली. तेव्हा बाबांनी विचार मांडला की परमेश्वर आपले कार्य करत आहे आणि बाबांनी विधीला परिपूर्ण सुरुवात केली आणि 42 दिवस पूर्ण केले आणि बाबाच्या घरचे दुःख परिपूर्ण दूर झाले. बाबांना असं वाटलं की मी माझ्या परिवाराचे दुःख दूर केले, पण या जगामध्ये दुःखी कष्टी लोक खूप आहे, दुःखी कष्टी खूप लोक आहे, यांना जागवण्याचे कार्य केले पाहिजे. आणि बाबांनी पटमाडी या परिसरामध्ये दौरा केला आणि बाबांनी सांगितलं ज्या ठिकाणी आपण जात आहोत त्या ठिकाणी आपल्याला नवीन कपडे आणि कोणत्याही मंदिरामध्ये कोणत्याही देवाला नमस्कार करू नये. बाबांनी शब्द ठेवले त्याप्रमाणे दौरा काढला. त्यांच्यासह गंगारामजी रंबाळ, मारुतराव, केशवराव आणि बाबा असे मिळून 5 लोक त्या दौऱ्याला निघाले. दौऱ्याला जात असताना बाबांनी शब्द गंगारामजी रंबाळला दिले त्या कोणी दुःखी गोष्ट कष्टी लोक तुमच्याकडे येतात त्यांना फूक मारून किंवा चापण मारून त्याचे दुःख दूर करावे. त्याचप्रमाणे गंगारामजी रंबाळ कुणाला दुःख आले, कुणाला ताप आला, चापण मारून दुःख दूर करायचे. बाबांनी परिपूर्ण वनराई आणि पूर्ण दौरा केला. बटमडीच्या हिरवेगार वनराईत त्यांनी हे केलं आणि जेव्हा परत येताना बाबांनी बघा परत तरी लोकांना मुक्ती मिळत नव्हती, त्यावेळेस बाबांनी त्यांना मुक्ती मिळवून दिली. असे आमचे बाबा होते. बाबांनी पटमडी दौरा पार करून जेव्हा घरी परतले 1949 रोजी या मानव धर्माची स्थापना झाली आणि बाबांनी खेडोपाडी जाऊन या दौऱ्याला सुरुवात केली. अंधश्रद्धेत गुडमडे लोक होते, कितीतरी गरीब परिस्थिती लोक होते. बाबांनी जागवण्याचे कार्य सेवकासमोर सादर केले आणि त्या प्रकारे दुःख दूर होत गेले. आणि बघा असा वेळ आला की बाबाच्या छातीत दुखायला लागलं आणि आई बघण्यास त्यांना आली. बाबांना जेव्हा आईने पाहिलं तर या सेवकांना मार्गदर्शन करणारे बाबांना अशी प्रचिती मिळाली का माझे आयुष्य फार कमी आहे, आता मी फार वेळ जगू शकत नाही. तेव्हा आईने विचार मांडले
या सेवकांना मार्गदर्शन करणारे गुरु महान त्यागी बाबा जुमदेवजी हे सेवकांना मार्गदर्शन करतील अशी परमेश्वराला विनंती केली. आणि बघा, आईने शब्द ठेवले, माझे उरलेलं आयुष्य बाबांना द्या. बघा, आई चांगल्या परिस्थितीत होती, ठणठणीत होती. जेव्हा परमेश्वराला विनंती केली त्या प्रकारे बाबाचं दुःख दूर झाले आणि त्यांच्या तब्येतामध्ये सुधार झाली. आणि आईला दुःख आले. 31 जुलै 1990 रोजी आई परमेश्वर विलीन झाल्या. आणि बघा, आईने उरलेलं आयुष्य बाबांना दिले आणि बाबा ठणठणीत झाले. 1990 पासून बाबांनी परमेश्वरी कार्य केले आणि अखेरपर्यंत बाबांचे शब्द आहेत, मी अखेरपर्यंत परमेश्वरी कार्य मी केले आहे म्हणे. आणि अखेरच्या वेळेस बाबांनी 1996 रोजी बाबा परमेश्वर विलीन झाले. आणि आज पण आपण बाबांनी शब्द ठेवलेले आहे, नवे हवन राहो, त्यागाचे हवन राहो किंवा चर्चा बैठक राहो, जिथे चर्चा बैठक किंवा राहील बाबा तिथं उपस्थित राहतात. आणि बाबाच्या शब्दावर आज मी कार्य होत आहे. एवढेच बोलून आपल्या पस्तारांना विराम देतो. सगळ्या सेवकांना माझा नमस्कार. धन्यवाद साहेब. बाबांनी दिवस कसे काढले, खूप तुम्ही आम्हाला कोण्या कारणास्तव आणि कोण्या दुःखाने या मार्गात आले हे नाही बोलून सांगते नसताना विनंती करतो. मी मरीन किंवा जरी जीवनात एकच भगवान बाबा दिलाच नाही. मी माझ्या कर्माने चुकलो याची मला समाज. बाबांच्या आदेश सत्य मर्यादा प्रेम त्या तत्वतीन शब्द पाळणे आणि जीवनात पाळणे असे मी सत्य वचन देतो. या वचनाला जीवनात कधी विसरणार नाही. भगवान बाबा हनुमान जी जय. महान जय. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे नवे हवन कार्य सुरदास वाडणकर मध्ये माझ्याच घरी हवन कार्य धरण्यात आले आहे. त्या हवन कार्यात भगवान बाबा हनुमानजी उपस्थित राहून आमचे सगळ्यांचे मनोगत वाढवणे व उत्साह. भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, बाबाला माझ्या प्राणा. तसेच महानपैकी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, बाबाला माझ्या प्राणा. व वाराणसी आहे उपस्थित आहे, आईला माझ्या प्राणा. आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष साहेबाला माझा नमस्कार. संचालक साहेबाला माझा नमस्कार. व इतर जमलेले सेवक सेविका बालसेवक सगळ्यांना एकता नमस्कार. माझे मार्गदर्शक महादेवरावजी मामाजी पाहिजे यांना माझा नमस्कार. मला दारूचा शौक भरपूर होता. कमीत कमी मी 10 ते 12 लाख रुपये खर्च केले दारूमध्ये. दारू पेता त्या दारूमध्ये मला बिमारी आली, ब्रेन ट्यूमर सारखी बिमारी आली. तर डॉक्टरना सांगितलं त्याला इलेक्ट्रिक शॉक देणं पडेल, पण इलेक्ट्रिक शॉकच्या काही गरज पडली नाही. आमच्या गावचे भाऊ आहे रमेशजी भाऊ धोने,
यांनी सांगितलं दवाखान्याचा नंबर आम्हाला आणि सोबत आमच्या सोबत आले मला गोळ्यामध्येच आराम पडला, पण इलेक्ट्रिक शॉकचा काही जरूरत पडला नाही. मी घरचे दरवाजे लावत होतो आणि घरातल्या घरामध्ये 2-3 महिने राहिलो. आई मला बाथरूमला नेत होती, आई भाऊ बाथरूमला नेत होते. चालणं सुद्धा होत नाही होतं आणि जेवण बी नाही होत होतं. एवढं दुःख माझ्यावर होतं. आता माझ्या गोळ्या 1-2च चालू, त्यागामध्ये पूर्ण बंद होत्या. 50 दिवस मी गोळी नाही खाल्ली. पन्नास दिवस गोळी नाही खाल्ली मी. 50 दिवसानंतर मग चांगलं वाटलं नाही, मिळून आणखी डॉक्टर उपचार करून घ्या. तर आता माझ्या गोळ्या चालूच आहे, पण कमी पावरच्या गोळ्या आहेत. नमस्कार. त्यांच्यावर खूप मोठं दुःख आला आणि त्या दुःखामुळे ते भगवंताच्या या मार्गामध्ये आले आणि त्यांचं दुःख दूर झालं. त्याचप्रमाणे दर्शनाताई वाडणकर हे सुद्धा आपले म्हणजे कोणा कारणास्तव या मार्गात आलेला आहे हे आपला अनुभव सांगतील अशी त्यांना विनंती करतो. सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे 9वे मासिक हवन वेळेच्या अभावी पार पडून एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात आहे. त्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी सुद्धा उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. तसेच बाबाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या वाराणसी आई सुद्धा उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. तसेच माझे मंडळाचे मार्गदर्शक आणि माझे मार्गदर्शक महादेवरावजी चरडे काकाजी यांना माझा नमस्कार आणि अध्यक्ष साहेब आणि अहिरकर काकाजी यांना माझा सुद्धा नमस्कार आणि चर्चा बैठकीला संचालक हे सुद्धा त्यांना विनंती करतो. तसेच वंजारी साहेब सुद्धा स्टेजवर हे करतो, त्यांना विनंती करतो. आणि संपूर्ण मन सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा एकसाथ नमस्कार. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम. परमात्माए भगवान बाबा हनुमान जी मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच माने. मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या. बाबांचे आदेश सत्य मर्यादा प्रेम 4 तत्व 3 शब्द 5 नियम जीवनात पाळीन असे मी सत्य वचन देतो. या वचनाला जीवनात कधी विसरणार नाही. पहा मला महाराज त्यागाच्या कार्याचे अनुभव विचारले आहे. पहा आमच्या घरी मार्ग अगोदरच होता. माझ्या लग्नाच्या अगोदरच लग्न होऊन जेव्हा आली तेव्हा आमच्या इथं मार्ग होता. कशाबद्दल आले का आले हे मी कधीच विचारलं नाही आणि विचारणारही नाही. कारण या मार्गामध्ये जुने विचार बंद करावे लागते. आता त्यांचे जुने विचार का होते ते मी अजूनही विचारलं बी नाही. आणि आम्ही त्यागामध्ये आलो. माझे पती अगोदर दारू पित होते असं सांगत होते, पण मी विचारलं नाही त्यांना. त्यागामध्ये आम्ही माझ्या पती
माझे पती मला रागवले होते आणि अगोदर दुसऱ्याच दिवशी माझ्या पतीच्या तोंडाला एवढे फोड आले की खूपच, एका साईडचे बसायचे, एका साईडचे आणखी व्हायचे. मग माझे पती मला म्हणायचे की माझे फोड बसतच नाही, जेवण सुद्धा नाही होत. रोज मी वरण पोळी आणि भात हे जेवण द्यायची त्यांना, पण ते वरणही बी त्यांना तिखट लागत होतं, असे फोड येऊन गेले होते. मग मला एक दिवस मला म्हणत होते, आमच्या त्यागाच्या त्या तरी कमसे कम 21 किंवा 22 दिवस झाले होते आणि मग ते मला म्हणायचे की माझे थोडं बसतच नाही. तर मी म्हणलं होते त्यांना की तुम्ही माझ्यावर रागवले होते, तर त्या कारणानं वगैरे नाही असं. तर मग मी म्हणलं तुम्ही सकाळच्या वेळी विनंतीच्या वेळेस तुम्ही भगवंताजवळ विनंती करा आणि माफी मागा म्हणलं. त्यांनी तसंच केलं. दुसऱ्या दिवशी त्यांचे फोडे एकदम कमी झाले आणि तिसऱ्या दिवशी नाहीसे झाले. पहा, भगवंताची कृपा एवढी महान आहे की माझ्या पतीचे जे दुःख होते, माझे पती मानसिक म्हणजे ते हे गोळ्या खातात रोज रात्री, नेहमी हमेशा. डॉक्टरनं सांगितले की मरेपर्यंत ही गोळी यांना खावंच लागेल. तुम्ही डॉक्टरला विचारले होतं की हे असं का बरं यांना खावं लागेल, हे नेहमीसाठी हे असं नाही पाहिजे बा. म्हणलं याचा उपचार नाही होईल का म्हणे, होईल म्हणे, मी करून देणार आहे म्हणे, याचा बी इलाज करीन म्हणे, पण तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवा म्हणे. त्या दिवशीपासून मी भगवंताजवळ विनंती करते की भगवंता माझ्या पतीला सद्बुद्धी द्या आणि माझ्या पतीच्या दिमागाला म्हणजे दिमाग थोडसा, हे जास्त काही बोलत नाही, बोलकार नाही आहेत ते, कधी कमी बोलते, जास्त नाही बोलत, पण माझ्या पतीला सद्बुद्धी द्या. माझे 2 मुलं बाळ आहे, माझे देर आहे, आमच्या घरात सगळ्यांची एकता निर्माण आहे. भगवंता माझ्या चरणी माझ्या डेराचा साथ आहे आणि मी माझ्या डेराला एवढीच विनंती करते की माझ्या पतीचा साथ असाच द्या त्यांना हमेशा मरेपर्यंत, अशी मी आपल्या डेराला विनंती करते भगवंता. आणि माझ्या पतीला सद्बुद्धी द्या भगवंता, माझ्या मुलाला सुद्धा सद्बुद्धी द्या आणि माझी जाऊ आहे, प्रेमळ आहे, माझी जे मी म्हणी ते ऐकते भगवंता. माझ्या परिवाराला एवढीच सद्बुद्धी द्या, एवढीच मी विनंती करते. आणि मला राग येते भगवंता, माझा राग सुद्धा कमी झाला पाहिजे. माझ्या परिवाराला सर्व सुखमय जीवन, आता सगळे आम्ही समाधान सुखमय जीवन जगत आहो भगवंता. एवढेच मी बोलून आपले 2 शब्द बंद करते. आणि माझ्या बोलण्याच्या चालण्यात जरी काही चूक झाली असेल तरी मी भगवान बाबा हनुमानजीला माफी मागते, महान त्यागी बाबा जुमदेवजीला माफी मागते आणि वाराणसी आईला सुद्धा माफी मागते. सर्व मंच आणि बालक बालिका सेवक सेविका यांना सुद्धा माफी मागते आणि आपली जागा घेते. नमस्कार. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आपला अनुभव सांगितला आहे आणि खरंच वाडणकर हे सुद्धा आपला अनुभव व्यक्त करतील. मी त्यांना विनंती करतो. आपण एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे मासिक नवे हवन श्रीमान शिवदासजी वाडणकर यांच्या निवासस्थानी आता नुकतेच पार पडले. या हवनानिमित्त आज चर्चा बैठकीची सुरुवात आहे. या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आई वाराणसी आई उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष अय्यरकर काकाजी यांना माझा नमस्कार. आजचे संचालक साहेब कैलासजी गोमकर
यांना माझा नमस्कार आणि मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर सेवक मार्गदर्शक सर्वांना एकसाथ माझा नमस्कार आणि सेवक सेविका बाल गोपाळ सर्वांना एकसाथ माझा नमस्कार। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक भगवान बाबा हनुमान जी मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले। मी मरीन किंवा जगेन जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच मानेन। मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या। बाबांचे आदेश सत्य मर्यादा प्रेम 4 तत्व 3 शब्द 5 नियम जीवनात पाळीन असे मी सत्य वचन देतो। या वचनाला जीवनात कधी विसरणार नाही। भगवान बाबा हनुमान जी की जय। बघा आम्ही मार्गात यायचे कारण म्हणजे माझ्यावाला भाऊ खूप व्यसनी होता। व्यसनी म्हणजे असा अखंड व्यसनी होता का जर तो दारू जर पेळला तर 2-2 3-3 दिवस घरी नाही यायचा। त्याच्यानंतर कसं झालं तर तो व्यसनाच्या आधीन भरपूर गेला होता की आम्हाला असं वाटत होतं की हा काय वाचणार नाही बा म्हणून। हा काही वाचणार आहे म्हणून असं वाटत होतं। याची म्हणजे उम्मीदच नाही होती। उम्मीद म्हणजे अशी हा व्यसनाच्या आधी भरपूर गेलेला होता। आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे कसं हा दारूबार घेऊन यायचा आणि परिवारामध्ये सर्वांना मारझोड करायचा। त्याच्यामुळे आम्ही आमच्या मामाला कॉल केला। म्हणजे आम्हाला सही नसता झालं। सही म्हणजे असं नाही झालं की हा कोण्या टायमात घेऊन जायचा मारमूर करायचा। त्याच्यानं मग आम्ही मामाला कॉल केला। मामला आम्हाला आमची काही इच्छा गावला काही राहायची इच्छा नाही आहे कारण की आम्ही म्हणलं भरपूर आम्ही म्हणजे याच्या बाई दुखी हो आणि सर्व याच्यामध्ये पण मग आमच्या मामा आले। मामाकडे मी 5 वर्ष एकत्रच राहिलो। एकत्र राहिल्यानंतर म्हणजे मग माझा भाऊ वेगळा राहत होता आम्हाला सोडून राहिल्यानंतर मग त्याच्याजवळचा जो काही पैसा आहे आम्ही जे शेती विकली होती त्या शेतीचे आम्ही 3 हिस्से केले कारण की मला माहित होतं की माझा भाऊ व्यसना आधी नाही बा म्हणून। त्या ठिकाणी आम्ही म्हणजे 3 जाणूनच आम्ही 3 हिस्से केले। म्हणजे हिस्से असे केले आम्ही पैशाचा वाटप केला कारण की भावाच्या आम्हाला रहनसहन माहित होतं। रहनसहन माहित झाल्यानंतर मग त्याला आम्ही म्हणजे आमच्या सर्व तिथूरच्या बँकेमध्ये सर्व आम्ही पैसे टाकून दिले। तरी तो कसा स्वतःचे पैसे आपल्यावाले काढून आपल्या व्यसनाच्या आधी सर्व उडवाळ केले। त्या टायमात त्याला 43 लाख रुपये मिळालेले होते। त्या 43 लाखामधून आज त्याच्याजवळ 1 बी रुपयाची आजचे म्हणजे त्याचीवाली अशी समजा 1 बी प्रॉपर्टी नाही आहे। मग असं झालं की नाही मलाच बरं वाटत नाही होतं। मग मी आईला म्हटलं आई आपला भाऊ असाच मरून जाईन बा। विखे साहेब कामठी यांनी मनसेगावर येण्याची कृपा करावी। आणि बा मग ते बँकेत दिल्यानंतर मग त्याने स्वतःचे पैसे आणखी उडवमाळव करून सर्व म्हणजे असा नाहीसा झाला। म्हणजे असं त्याच्यावर परिणाम झाला। परिणाम म्हणजे असा भरपूर झाला की तो म्हणजे कुठे झोपून राहायचा, कुठे काय करायचा, कोणी मारझोड सर्व हे करायचा असा विचार येत होता की बा हा काही वाचणार नाही बा म्हणून।
वाचणार नाही म्हणून असा म्हणजे भरपूर हे झालं. सर्व म्हणजे पूर्ण कामठी तालुका पुरी तालुका म्हणजे हा नागपूर जिल्ह्यामध्ये फेमस असल्यासारखाच होता. ज्या गावात गेला त्या गावामध्ये आज बी त्याच्या नावाची चर्चा आहे. शिवदास वाडणकर जर म्हणलं तर कोणी पण सांगणार आहे का हा माणूस हा बिघडलेला माणूस कसा दुरुस्त झाला बा म्हणून. दुरुस्त म्हणजे ही बाबांची कृपा आहे का. या कृपेने आज माझ्या म्हणजे या कृपेने मी म्हणजे माझ्या मामाच्या इथे मार्ग घेतला होता. त्यांच्याही परिवारामध्ये सुखी समाधानी भेटले. त्यानंतर मला असं वाटलं की बा माझ्या भाऊ बी काहीतरी म्हणजे प्रमाणामध्ये तरी दुरुस्त होईल. तर मी माझ्या भावाला म्हणजे इथं आल्यानंतर बी तो असं म्हणजे व्यसन करायचा म्हणजे कोणासोबतही जायचा, दारू पाणी पिऊन यायचा घरी असत. त्याच्यानंतर मग मी म्हणजे आईला म्हटलं, आई म्हटलं आपण मार्गातच जाऊ. कारण की म्हणलं कसं आहे भरपूर लोक सुखी समाधान झाले ना, आपण का बरं नाही जाऊन बा. तर माझ्या आईनं म्हटलं तू म्हणशील जे म्हणशील ते खरं म्हणे. तर आम्हाला म्हणजे समजा उद्याच्या दिवसाचं उदाहरण सांगतो. उद्याच्या दिवस आपल्याला म्हणजे मार्गात जायचे आहे बा. तर त्याआधी माझा भाऊ दारू पिऊन आला आणि तो तसाच घरी लागला. तरी मी म्हटलं पाय तुला किती दारू प्यायचे, तू आजच्या दिवस पे. माझ्याकडे पैसे नसताना मी दुसऱ्याकडून 1000 रुपये घेतले आणि त्याला आणखी त्याच्या सव करण्यासाठी मी 1000 रुपये जेवढून दिले की बा तू आज हे 1000 रुपये घे. तुला का रात्रभरात का दिवसभरात का करायचे तू कर, पण मला उद्या मार्गात जायचं आहे. मार्गात गेल्यानंतर पा आज माझ्यावाल्या परिवारामध्ये मी मार्गातून जुळले तर कमीत कमी 8 वर्षे झाले. 8 वर्षे झाले. पण माझ्या भावानं जे सर्व व्यसन सोडून दिलं. पण एवढंच आहे का त्याच्या पाठीमागं प्रॉपर्टी नाही, पण मी ठाणलेलं आहे किंवा लोकांना तर भाऊ राहत नाही. मार्गात आल्यानंतर माझा परिवार सुखी समाधानी संपूर्ण आज बी आहे आणि उद्या पण राहतील. कारण की आम्ही रूपरेषेनुसारच चालतो. 4 तत्व 3 शब्दानुसारच चालतो. एवढंच आहे का आता माझ्या स्वतःच्या म्हणजे समजा गाडी घोड्याचा धंदा आहे. कोणा ठिकाणी मला 2 रुपया शिवायच्या घ्यायला लागते, कोणा ठिकाणी कमी घ्यायला लागते. मला खोटं बोलल्याशिवाय मला पोट काही भरणार नाही का. आणि बा आता माझ्याला भाऊ सुखी समाधानी आहे. आणि आता म्हणजे मार्गातून जुळल्यावर पहा मी तुम्हाला सांगतो काकाजी, मी थोडा वेळ घेतो. माझेवाले मार्गदर्शक म्हणजे पहिले हरिरामजी चोपकर यांच्याकडून मी घेतलेले होते. त्यानंतर कसं झालं की मी माझ्या कानामध्ये माझे सोन्याची बारी होती. सोन्याची बारी असल्या कारणानं ते मला म्हणत होते की बा तुम्हाला मार्गात यायचे आहे तर हे तुला सोन्याची बारी काढावं लागत. तर मी तात्पुरत्या वेळेसाठी म्हणत होतो हो जी काकाजी मी काढीन. त्याच्यानंतर काय झालं मी काही काढू नाही. मग मंडळांतर्गत माझेवाले आणखी मार्गदर्शक चेंज झाले तर मग आम्हाला मिळाले नरहरी व्यंकटकरजी. त्यांच्याकडे गेलो. त्यांनी सांगितलं की बा किशोर म्हणे तुला म्हणे हेवाली बारीक काढावं लागत. मी तात्पुरत्या वेळेसाठी आणखी त्यांना होजी काकाजी मी काढून घेईन. बस मी तात्पुरत्या वेळेसाठी मी आपली स्वतःच म्हणजे समजा मी त्यांच्या शब्दाची मी टाळाटाळ करत होतो. त्यानंतर आणखी माझेवाले मार्गदर्शक मंडळातर्फे आणखी चेंज झाले. आमच्या परिसरातील महादेवजी चळडे साहेब मार्गदर्शक झाले. आम्ही आणखी यांच्याकडे गेलो. यांच्याकडे गेल्यानंतर पण आणखी मामाजी पण मला म्हणत होते की भाता म्हणे पहा म्हणे रिश्तेदारीच्या ठिकाणी पण म्हणे ह्या मार्गात म्हणे काही म्हणजे आपलं कंगन नाही आणि आपलं कानातली बारी नाही पाहिजे म्हणे. मी त्यांना पण कसं तात्पुरत्या वेळेसाठी मी टाळत होतो हो जी मामाजी. कसं एक दिवस गेलो की मी घरच्या लोकांना बाकीच्यांना पाठवत जाऊ. पाठवल्यानंतर असं झालं की मी म्हणजे टाळाटाळ जाणूनच करत होतो. कधी म्हणजे जायचंच नाही त्यांच्या घराकडे. भलाही माझ्यावाला रात्रंदिवस त्यांच्या गावात जाणं आहे पण मी त्यांच्या घराकडे जाणून नाही जात होतो. मला काही म्हणत नाही बा. मग काय झालं एक दिवस माझ्यावाला पुतण्या आहे विहान वाडणकर. तो आहे तर तो अंदाजे समजा 3 वर्षाचा असेल तर आता मी गाडी स्वतःच चालवतो असल्या कारणाने मी काय म्हणजे समजा मी मुलाबाळावर काही लक्ष ठेवलेलं नाही. माझीवाली मोठी ताई आली नगरधनवाली.
तर ती आल्यानंतर तिनं म्हणजे त्या बाळाला पकडलं आणि थोडं म्हणजे लाड केला, तर त्याच्यावाला कान फुटून दिसला तिला कान फुटून दिसल्यानंतर ते म्हणत होते दुसऱ्या दिवशी की बा म्हणे तुम्ही रात्रंदिवस एवढा पैसा कमवताय, पोराबाराकडे लक्ष नाही द्या, काही नाही द्या. म्हणलं काय झालं बा, सर्व तर बरोबर आहे. पाय बरं म्हणते त्या पोराचा कान फुटला म्हणता बरोबर मी तसं माझ्या मार्गदर्शक मामाजीला मी फोन लावला. मामाजी म्हणलं बापूचा कान फुटला म्हणते. म्हणलं असं झालं. तर मला मामाजी म्हणत होते की भाता म्हणे पाय म्हणे तुला माझ्या शब्दाचं पालन नाही केलं म्हणे, तू आपल्या कानातली आत्ताच्या आत्ता बारीक काढ म्हणे. तर माझ्या जो काही म्हणजे म्हणलं आता कुठं जाऊन मी सोनाराचं काढायला मी नक्कटर घेतला, आपला नक्का काढायचे आणि ते कानात म्हणजे नक्कटरच ते बारीक नक्कटरनं कापली आणि पा मी नाही दवाखाना केला ना काहीच केला. पा माझ्यावाला पुतण्याला आज बी पूर्ण आराम आहे आणि मी दवाखाना केला काहीच नाही, कुठंच नाही गेलो, पूर्ण आराम आहे माझ्या पुतण्याला. आज आता तो ठणठणीत आहे, आज तो 7व्या वर्षाचा आहे. आणि आता आमच्या मागच्या वर्षी पोळ्यानंतर आम्ही त्याग घडवला. त्यागामध्ये पा भगवंताने माझीवाली अशी परीक्षा घेतलेली होती का बा खरंच हे लोक डगमगते का बा म्हणून. मी आज समजा आजपासून माझ्यावाला त्याग चालू झाला. त्यागामध्ये दुसऱ्याच दिवशी माझ्या मुलीला 1.5 वर्षाची असताना खोकला उमरला, ऑटोमॅटिक खोकला उमरला. तर मी म्हटलं आता आपल्यावाले जेमतेम आता आज कालच्या दिवस ना आज चालू झाला बा आणि आता कसं करायचं. माझीवाली मुलगी बरोबर 1.5 वर्षाची होती. तर मी आता ठाणलं, मी म्हणलं काही असो आपण त्याग चालू घेतला, काही असो आपण म्हणलं आता सिद्धी ते नाही दवा करायची, फक्त दुव्यावरच आपण म्हणजे म्हणलं विश्वास ठेवून आपणच स्वतः करायचं. पा मी आपलेवाले भगवंताची जे रक्षा आहेत ते मी माझ्या मुलीला मी स्वतः चारले. बाबा म्हटलं मी माझेवाले म्हणलं आता त्यागाचे कार्य चालू झाले आणि म्हणलं ह्या दुसऱ्याच दिवशी मी म्हणलं एवढं मोठं माझ्या मुलीवर खोकला झाला. म्हणलं ही 1.5 वर्षाची आहे बा, कारण हे म्हणलं स्वतः श्वास नाही घेऊ शकत नाही, म्हणलं दूध पिताय नाही, काही करून राहिले. आता म्हणलं जे काही आहे म्हणलं ते तुम्हीच आहे म्हणलं का बा. मी असं म्हणता बरोबर माझ्या मुलीचा जो काही खोकला आहे तो रात्रभरामध्ये ऑटोमॅटिक बिना दवाईना पूर्ण म्हणजे नष्ट झाला. पा एवढी मोठी कृपा त्या भगवंताची आहे, बाबा हनुमानजीची आहे, बाबा जुंगजीची आहे. कारण की कसं आहे आपण दुर्लक्ष करून तर आपल्यावर संकट येणारच आहे, कोणतं झालं या ठिकाणी. एवढेच बोलून मी माझे नमस्कार देतो सर्व. नमस्कार. माझ्यावाला सेवक नंबर 76,026 आहे. मी थोडं म्हणजे मी सांगण्यासाठी विसरलो, त्यांना सर्वांना मी माफी मागतो. नमस्कार. धन्यवाद साहेब, जे तुमच्यावर घेतली ते तुम्ही सांगितले आणि मी ह्याच गावचं. खरंच आम्हाला सुद्धा मालूम आहे त्यांच्यावर काय परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीतून सवरण्यासाठी भगवंताने त्यांना खूप साथ दिला. आणि परमेश्वराचं असंच करा, परमेश्वर कधीही आपल्या सोबत असते. तसेच ममताताई वाडणकर हे सुद्धा आपले अनुभव व्यक्त करतील, मी अशी त्यांना विनंती करतो. आपण सर्वजण भगवंता आणि बाबाला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आजचे हवन कार्य श्रीमान्य शिवदासजी वाडणकर यांच्या घरी नुकतेच पार पडले. त्यात एका भगवतगुणाची चर्चा बैठकीला सुरुवात आहे. त्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझ्या प्रणाम. तसेच मान त्यागी बाबा झुंगूजी उपस्थित आहेत, त्यांना माझ्या प्रणाम. तसेच वाराणसी आई उपस्थित आहेत, त्यांना माझ्या प्रणाम. तसेच अध्यक्ष साहेब अहिलकर काकाजी यांना
यांना सुद्धा माझा नमस्कार. तसे अध्यक्ष साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. सर्व मंचाला माझा नमस्कार. मंडळाचे मार्गदर्शक व माझे मार्गदर्शक महादेव मामाजी यांना सुद्धा माझा नमस्कार. सर्वांना सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक भगवान बाबा हनुमानजींनी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच मानीन. मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या. बाबांचे आदेश सत्य मर्यादा प्रेम 4 तत्व 3 शब्द 5 नियम जीवनात पाळीन असे मी सत्य वचन देतो. या वचनाला जीवनात कधी विसरणार नाही. सर्वांनी त्यागाचे अनुभव सांगितले. मी आपले अनुभव सांगते. जेव्हा माझ्या डिलिव्हरीचा टाइम झाला मी डिलिव्हरी करायला डागावंडी गेली. तिथं डॉक्टरनी मला 9 महिने होऊन 10 दिवस ठेवले पण माझी डिलिव्हरीच नाही झाली. तर नाही का तिथं डॉक्टरने सांगितलं होता. माझ्या मोठ्या ताई होत्या ललिताताई नगरधनवाल्या. माझे पतिदेव होते माझ्या सासूबाई होत्या. तिथं डॉक्टरना माझ्या ताईला सांगितलं होता बाळच वाचन नाही तर मम्मीच वाचन. पण भगवंताच्या कृपेने आम्ही दोघी पण सही सलामत वापस आलो. आणि माझी पोरगी खूपच रडे दूध सुद्धा नव्हती पेत. मग मामाजीला फोन केला तर मामाजीनं तीर्थ बनवायला लावला. तीर्थ अनन्याच्या पप्पाने तीर्थ बनवला. एका तीर्थामध्ये माझी बाई दूध प्यायला लागली आणि रडत पण नाही होती. आणि आता 3 वर्षाची झाल्यावर माझी पोरगी भरती होती. 6 दिवस वडोद्यामध्ये 6 दिवस सलाईन लागल्या होत्या. तिथं पण माझ्या पोरीला फायदा झाला. आता माझी मुलगी सुकूर सुरवाडी आहे. भगवंताला एवढीच विनंती करते की माझ्या पोरीला सुकूर सुरवाडी ठेवा आणि माझ्या परिवाराला पण सुकूर सुरवाडी ठेवा. माझे 3 मुलं आहेत. माझ्या गायचे 2 माझी 1. माझा पोरगा पण सुंदर आहे. माझी मुलगी पण दुसरी सुंदर आहे. माझे पतिदेव पण चांगले आहेत. भगवंता माझ्या पतिदेवाच्या जर कोणत्या इच्छा असतील त्या पूर्ण करा भगवंता. त्या आमच्या इच्छा पूर्ण करते भगवंता. पण त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यावाला कोणीच नाही भगवंता. एवढे बोलून मी सांगितलं आणि खरंच सांगितलं. दुःख सांगितल्यानंतर आपल्याला डोळ्याला पाणी येतोच. त्यानंतर वंचडाबाई हे सुद्धा मार्ग देण्याचे कारण सांगतील अशी त्यांना विनंती करतो. हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार. भगवान बाबा पूज्य परमात्मा वर्तमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे असं नवभवन सुधाची वाडंबर यांच्या निमित्ताने पार पडले. भगवान बाबा उपस्थित राहायला माझा वरना मान त्यागी बाबा उपस्थित आहे. बाबाला माझा वरना. तसेच आपली वाराणसी उपस्थित आहे माझा वरना. त्यांना माझा नमस्कार. मार्गदर्शन महादेव भाऊ चरणे त्यांना माझा नमस्कार. तसेच मंत्राला माझा नमस्कार. शेवटी बालगोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार. मार्गात येण्याचे काय राहिले तो तेवढा सांगतो मी थोडा बहुत मार्गात येण्याचे कारण माझा मुलगा दारू
पिऊन कोणाच्या वाटोड करेत, कोणी असं मालिक फेकेत, कोणी असं काही करत. मला आता ऐकू नाही येत. मला पाऊस नाही लागेल. गरीबी माझं पोरग लहान बालक आहे आणि येऊन सगळं दारू पाणी पिऊन मारझोड करत. कोणा व्यसन लागलेली आले, दारूचे लागले होते, दुसरे व्यसन लागले होते, असं लागेल होते का काय आमची योग येते का राग येते तो काय माहिती का. म्हणून मग मी ना आपल्या गावाला फोन केला आणि फोन करून त्याला बोलवलं. मी इथं आली. इथं आल्याच्या नंतर माझ्यासाठी कडकड शिवाराची बारी हिंगे, शिवाराची बारी हिंगे वावराच्या भाच्या मागं अशी मी तोडत किंवा जिथं असलं भाऊ तिथं जातो घर याला ती वावरात जावं असं करता करता काही माझेवाले मिळते आणि मग मी मार्ग असं वाटे का आता का करावं का नाही कुठं जीव द्यावं का काही द्यावं असं वाटे त्यावेळेस. असं घरी मी आपल्या पुणे गेलं मला मुलगा गाडीवर टाकल्या तिथे बनवत बाबा ती पण हिंमत नाही का कशी मी घरी राहून कशी का करून पुढची द्यायची म्हणून या मार्गाशी अशी करता काही तोटे आमचे झाले. म्हणून ते लहान पोरग म्हणते आई म्हणते आता कसं करू. मी म्हणलं मरते तर मरू ते पिण्याच्या खोली म्हणलं मी मला काही करायचं नाही म्हटलं नाहीतर आपला जीव घेते बऱ्याने जीव होता नाही म्हणजे लोक मारतात. मी शाळेत जातो म्हणजे पाहून आला म्हणजे तर लोक मारते तर मला खूप डोळा तर मग मी जर गेला भगवंतानंतर आता कोणता उपाय करू. याचा उपाय मला काही लागत नाही म्हणतो. तर मग मी म्हणलं की तसं तर घेऊन ये म्हणतं काही काय सांगितलं खाईल म्हणलं म्हणून मी इथं आणलं. एवढ्याला कुलप लावे घराले दरवाजे बंद करे सीतापुरामध्ये मला मारतेच मध्ये गुंडे आले तुझे गुंडे लावले म्हणे. तर मी म्हणत तुला गुंडे लावले तसं हा तर मला तू काही बोलते म्हणत नाही म्हणे कुलप लावे घराले घरात नाही बसू दे आम्हाला. तर पहा ना मग काही दिवसांना मग मी इथं राहायचे आपल्या सासूबत आली आणि मग शिमगा होता 2-3 दिवस. तर लहान पोरग म्हणते माझे कपडे फाटले म्हणते तू कदाय म्हणते पेटवून टाक म्हणते. मला काही त्यावेळेस सुचे नाही. 12:30चा 1चा टाईम होता म्हणजे कपडे पेटवले ना कशी मी मागं यायला गेली तसा जोर मग पायावर आला. तर मी म्हणतो बाबू दिसतो मी जरलो धामा म्हणतो तरी मग पोरग आणि दुता भावला मला आणून ते जाऊन दिला. पण ते आलमान कमी नाही पडलं दवाखान्यात की 5,000 खर्च केले पण मला आराम नाही पडला. शिंगा होता अशा खूप पायामध्ये माझ्या वेळेला खूप पायामध्ये शिळा अशी दडव तर माझा भावाला घराला गावाला म्हणते म्हणतो खूप पायामध्ये म्हणतो माझ्याकडे शिळा फुटते म्हणतो म्हणते मायवाला झालं म्हणतात तेव्हा मागं लागलं की बऱ्याची व्यवस्था नाही म्हणते तू भगवंता जवळून जा म्हणते. तर मी म्हणतात कोणाचा विचार तू त्याच्यानंतर जाईल म्हणलं मी म्हणतो. तर म्हणते मी कथीचा शेवक नाही म्हणते कथीचा शेवक म्हणते तू म्हणते कशी जा म्हणते त्याला मी तीर्थ त्यांना तुला बनवून म्हणते. गौरी भाऊ सरकारच्या घरी जाऊन 3 वेळा म्हणून ते एका भाऊ मध्ये तीर्थ दे भावाली तीर्थ दे. मी गेली घरी भाऊ म्हणलं मला तीर्थ दे म्हणलं चढत जाऊ चालत जाऊ बसत चाललं नाही का. तर मला पहिल्या दिवशी आराम लागला. तर त्यातून म्हणलं फक्त त्याला भगवंत आले का भगवंत म्हणलं बा म्हणलं माझी म्हणलं मार्ग देण्याची इच्छा आहे पण म्हणतं माझ्या पोरीच्या मुलाची पोटी द्यायची आहे म्हणतं पण मी तुम्हाला शब्द नाही देऊ शकत म्हणतं. तर माझ्या पोरीच्या मुलाची पोटी दिली मग आम्ही मार्गाशी तेव्हापासून 4 महिन्यांनी यावं सगळं आमच्या